याच्यातून एक समाजसेवा म्हणा, एक आपल्या हातून एक चांगलं कार्य घडावं म्हणून हे सगळं करत असतो। एवढं तर मोठा नेता नाही आहे, पण मी स्वतः माझ्या खर्चाने 18 ते 19 मंदिर तयार केलेले। नाही तर काय नगरसेवक निवडून येतात त्याला दुसऱ्यांदा कोणी लोक ओळखत नाही। 5 टन तर मी मारणारच आहे। मला तयारी करण्याची काही आवश्यकता नाही। मी 24 तास वर्षातून मी 365 दिवस वार्डमध्ये असतो। पक्षाचा काही सिम्बॉल याची मला आवश्यकता बी नाही आहे, आणि मी काम करत असतो वार्डमध्ये। मला हर समाजाचं हर घटक मला जवळचा मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून मला जवळ करतात। नमस्कार मित्रांनो, जसं आपण जालना शहराच्या इतिहासात जर बघितलं तर माणकचंदजी बोत्रा यांच्यानंतर काही असे नगरसेवक राहिलेले आहेत ते खूप प्रभावशाली यादीमध्ये ज्यांचा समावेश होतो। भास्करराव आंबेकर असतील, राजेश राऊत असतील, आबा दानवे असतील किंवा श्रीकांत पांघरकर असतील, त्यांच्या यादीमध्येच एका नावाचा समावेश आहे, जे नाव म्हणजे मावे ढक्का। त्यांच्या कामांचा जर आपण पाढा वाचला तर एखाद्या मोठ्या पदस्थालाही लाजवेल इतके त्यांनी आजवर कामं केली आहे। आज वाढदिवसानिमित्त ते वृंदावन गोशाळा येथे गायींचा चारा देण्यासाठी आलेले। आपण जाणून घेऊया, तुम्ही आज वाढदिवस आहे माहीर भाई तुमचा, तुम्ही हे जे समाजसेवेचं हे करता नगरसेवक राहताना सुद्धा, तर काय आज भावना असते मनामध्ये? पहिलेपासून 20 ते 25 वर्षापासून मी माझे जे वाढदिवस साजरा करतो। आम्ही ब्लड डोनरचं काम करतो, गौशाळेला चारा देतो। त्याच्यानंतर आम्ही 2 वर्षापासून हे बंद केलं नाही, तर सिव्हिल हॉस्पिटलला गोरगरिबाला फळ वाटप करत होतो। आणि हे करण्याचं उदाहरण असं आहे की आपण जे याच्यातून एक समाजसेवा म्हणा, एक आपल्या हातून एक चांगलं कार्य घडावं म्हणून हे सगळं करत असतो। आणि याच्यानंतर मी एवढं तर मोठा नेता नाही आहे, पण मी स्वतः माझ्या खर्चाने 18 ते 19 मंदिर तयार केलेले, ते पण चांगले पद्धतशीर मंदिर केलेले। बाकी नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या नेत्याचे मार्गदर्शन खाली मी ओपन फेसमध्ये 25 ओपन फेसचा मी विकास केलेला आहे। त्याच्यानंतर माझे 12 ते 13 मी मंदिरामध्ये हायमॅक्स लावले, गट्टूचं काम केलं, रोड नाल्याचं तर एक पाडायचं आपल्याजवळ। समाजसेवा राजकारणात आलं तर काही नाही काही समाजसेवा करायलाच पाहिजे आपण, नाही तर काय नगरसेवक निवडून येतात त्याला दुसऱ्यांदा कोणी लोक ओळखत नाही। आपण कार्य केलं तर लोक आपण पुढे बी वाटचाल राहते। अरे एक समाजसेवा करायची आपली लहानपणापासून इच्छा होती, ती आपण आजपर्यंत करत आहोत आणि पुढे पण करत राहू। जसं आता सुप्रीम कोर्टानं जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, तर आपली काय तयारी आहे पुढच्या निवडणुकीच्या दिशेने? म्हणजे पुन्हा आता 5वी टर्म मारायची का आता पुढची पिढी समोर येणार आहे? 5वी टर्म तर मी मारणारच आहे। माझ्या संघ माझा मुलगा विक्रांत ढक्का बी हा नगरसेवक राहणार आहे। आणि मला तयारी करण्याची काही आवश्यकता नाही। मी 24 तास वर्षातून मी 365 दिवस वार्डमध्ये असतो, आणि सतत काम चालू असतात। मला कोणी सत्ता आली नसं, पण माझ्या प्रभागात वार्डात काम असतात। प्रभाग सोडून सुद्धा मी काम करत राहतो। आज मला असं पक्षाचा काही सिम्बॉल याची मला आवश्यकता बी नाही आहे, आणि मी काम करत असतो वार्डमध्ये। मला हर समाजाचं हर घटक मला जवळचा मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून मला जवळ करतात, आम्हाला निवडून देतात। जसं की मावी ढक्का यांनी आज वाढदिवसानिमित्त चारा वाटपासाठी इथं आलं असताना त्यांनी जसं सांगितलं की पुढं तयारी करायची त्यांना गरज नाही, कारण त्यांच्या वार्डामध्ये त्यांचा संपर्क, त्यांची कामच बोलतात, आणि येणाऱ्या काळामध्ये पुढची पिढी देखील त्यांची आता हे जे समाजसेवा नगरसेवक म्हणून जे सेवक जनतेचे असतात त्याच्यासाठी उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल।